नमस्कार, मी पंजाब बचाटे पाटील, एक पाणी शोधक। काल दिनांक 29 डिसेंबर 2025ला सोमवारी आपले 3 बोरवेल ड्रिल झाले। त्यामध्ये धाराशिवचा असेल, सांगली मालगावचा असेल, त्यानंतर पाथर्डी असेल। त्याआधी 2 पॉईंट आपले ड्रिल झाले, गेवराई, त्यानंतर जालना वडगाव तांडा इथला पॉईंट आपले राठोड यांचा। आणि या सगळ्यांचा एकत्रित व्हिडिओ तुम्हाला शॉर्टकट इथून टाकलेला प्रयत्न करतो। बऱ्याच लोकांची मानसिकता असते धाराशिवमध्ये इतकं पाणी आहे, मी तर शेतकऱ्याला विचारा की त्याचा एरिया कसा आहे। प्रत्येक भागामध्ये काही वेगळा ड्राय एरिया असतो, अशा ड्राय एरियामध्ये आपण सतत काम केलं। मी मिळालेलं यश त्याच्या वर्षाला तिथे नाही, बाकी काही सांगणार नाही। मी ज्याला शंका कुशंका असतील त्यांनी त्याच्या शेतकऱ्यांना विचारायचं आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं पाणी मिळालं असं समाधानी व्हा, वेगळं चलावीच्या माध्यमातून सांगायचं। आता मी घरी आलो, आता परत काही तुम्ही सोयी करण्याचा प्रयत्न करू नये, कारण आता मार्चपर्यंत धाराशिव असेल, सातारा सांगली असेल, कुठलाही एरिया असेल वरच्या बाजूचा, म्हणजे आपला सिंदखेड राजा, जालना, दिल्ली, गेवराई सगळा रूट आपण केला। त्यानंतर सांगली, मिरज, कोल्हापूर, पुणे, जळगाव, नाशिक, सिन्नर नाशिकमध्ये गेलो नाही, सॉरी, आपण सिन्नर, सप्तशृंगी माता, त्यानंतर मालेगाव, धुळे, जळगाव असा रूट आपण केला आहे। तर हे सगळं काही कंप्लीट केलं आहे। त्यामध्ये फक्त चिखली इथला पॉईंट राहिलेला आहे, तोही एक दिवस आपण मोटरसायकलवर कवर करू। आणि दुसरा जो काही रूट आहे तो किमान फेब्रुवारीपर्यंत होणार नाही, याची सर्वांनी दखल घ्यावी। प्रत्येकाच्या काही ना काही घरगुती जबाबदाऱ्या आहेत आणि त्यामुळंच मी माझा काही ना काही वेळ देवाच्या कामासाठी आणि शेतकऱ्यांसाठी देण्याचा प्रयत्न करतो। येणारा रूट काही दिवसानंतर नांदेडचा असेल, नांदेड, तेलंगणा, कोसमेट, यवतमाळ, त्यामध्ये नागपूर, MP सह त्याचा समावेश असेल। धन्यवाद। आज 26 डिसेंबरला आपण धाराशिवमध्ये आहोत। आता धाराशिव म्हणलं की बऱ्याच लोकांच्या मनात येते की खूप पाणी आहे धाराशिव जिल्ह्यात। आज आता आपण कोणत्या भागात नेमकं आलोय धाराशिवचे ते तुम्ही सांगा। तालुका बेंडकाळ। आणि हा जो काही परिसर आज आपण पाहिलाय हा किती ड्राय आहे किंवा किती काय काय परिस्थिती आहे थोडक्यात सांगतील दादा पहिले? सध्या पाण्याची परिस्थिती आमच्याकडे तर पाणी नाही, कुठलं धरणाचे ह्याचे काय स्रोत नाही इकडे पाण्याचा। तरी पाणी साधारण बोर आम्हाला 600-700 फूट घेतले ते। आता यांचे 2 पॉईंट 3 पॉईंट बघितले ते आम्ही। तर आता बघूया यांच्या पॉईंटवरती आता 1-2 दिवसात आम्ही गाडी लावणार आहे, काय रिझल्ट येईल ते बघू। सरासरी जे काही क्षेत्र आता यायचं किती किती एकर क्षेत्र होतं? 15-16 एकर। 15-16 तर त्यात एक पॉईंट सापडला आहे मला बऱ्यापैकी। 2 इंचाचा अंदाज दिला आहे, पण त्याला पाण्याचा 2 इंच पाणी भेटल त्याला। तसं याचाही 1.5-2 इंचाचाच आहे, जास्त नाही। दुसरा पॉईंट आहे त्याला कट लाईन आहे, तो थोडा रिक्समध्ये आहे पॉईंट। बाकी धन्यवाद। जो काही रिझल्ट येईल आपल्यासमोर येईल आणि दादा नंबर वगैरे टाकतील मग याच्यात व्हिडिओमध्ये। चला, शूटिंग झालं तरी आज चालू तरी बळत